केली. खासदाराच्या 2 PAने दबाव टाकला असं देखील समोर येत आहे. काय सांगा या बाबतीमध्ये? मला नक्की त्या ह्याची आत्महत्या केलेली मला माहिती आहे, पण कुणी दबाव टाकलेला वगैरे काय मला माहिती नाही आहे. या बाबतीमध्ये जरा एखादी माहिती नसल्यानंतर आपण एखाद्या गोष्टीवर बोलणं बरोबर नाही. परंतु काल जी गोष्ट झाली अत्यंत एक वेदनादायी, अत्यंत दुःख होईल आणि एक राग येईल अशी गोष्ट काल घडलेली आहे. आणि त्या ज्या आमच्या महिला भगिनी तिच्यावरती जो आत्महत्येला ज्याने प्रवृत्त केलं असेल तर तिच्यावर जो निश्चित प्रकारे जो प्रकार झालेला आहे, निश्चित त्याचा निषेध करावा तेवढा थोडा आहे. निश्चित प्रकारे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी या बाबतीमध्ये स्टेटमेंट केलेलं आहे. या बाबतीमध्ये जो कोण दोषी असेल त्याला सोडणार नाही असं डायरेक्ट CM साहेबांनी सांगितल्यानंतर बाकीच्या गोष्टीचा म्हणजे निश्चित प्रकारे त्या आमच्या ताईला न्याय मिळेल. मामा, कृषी विभागात पुणे जिल्ह्याच्या कृषी विभागात ज्या काही बढती झाल्या त्या नियमानुसार झाल्या नाहीत असा आरोप होतो. काय सांगा? कृषी विभागात ज्या काही बढत्या झाल्या पुणे जिल्ह्यात त्या नियमानुसार नियम डावलून झालेले आहेत. बढती झालेलीच नाहीत कुठं. मित्र मंत्री मला तर अजून माहिती पण नाही. अजून बढती झालेलीच नाहीत कुठं. बढती अजून झालेच नाहीत कुठलेच. बढती झालेली नाही. हां. सोलापूर जिल्ह्यातील बार्शी मध्ये एका शेतकऱ्याच्या द्राक्ष बागावर तणनाशक फवारलं आहे. यामुळे 12 ते 13 लाख रुपयाचं नुकसान झालेलं आहे. या बाबतीमध्ये कोण जबाबदार असेल? शेवटी आम्ही कृषी मंत्री म्हणून त्या शेतकऱ्याच्या बरोबर आहे आणि यात कोण जबाबदार असेल या बाबतीमध्ये आमच्या कृषी विभागाचे अधिकारी चौकशी करतील. त्याच्या बाबतीमध्ये जो कोण त्या जबाबदार असेल त्याच्यावरती कठोर कारवाई केली जाईल. तुमच्याकडे संघटन कौशल्य नाही असं तुमचे काय जवळ असलेले यशवंत माने म्हणतात. काय सांगाल त्यांना? संघटन कौशल्य नाही त्यांचा तुम्ही अर्थाचा अनर्थ केला. ते असे म्हणले की त्यांना संघटन, आम्हाला पक्षाचं संघटन हे आमचे नेते दादांकडून मिळालं. मामाही शासकीय ह्याच्यामध्ये असल्यामुळं संघटनेच्या बाबतीमध्ये आम्ही दादांबरोबर काम केलं. आम्हाही शासकीय ह्याच्यावरती काम करत होते असा होता. पण तुम्ही त्याचा अर्थाचा अनर्थ केला असं यशवंत मान्यांचं बोलणं, त्यांचं तसं बोलणं नव्हतं. आणि त्या बाबतीमध्ये यशवंत माने साहेबांनी मला काय सहकार्य केले आणि मी काय त्यांना सहकार्य केले आमच्या दोघांनाच माहिती आहे. त्यामुळे आमच्यात काय तुम्ही लावायचा प्रयत्न कोणी करू. आता भाजपात चालले ते, मग आता तुम्ही सांगण्यावर थांबतील का? शेवटी ते भाजपमध्ये जरी गेल्या जाणार, शेवटी त्या तालुक्यातला त्या प्रत्येकाला व्यक्ती स्वतंत्र आहे. तेव्हा त्यांनी कुठं जावं, कुठं थांबावं, शेवटी त्यांना त्यांच्या तालुक्यातलं राजकारण त्यांनी जेव्हा चर्चा झाली त्यांनी सगळं सांगितलं की आमच्या तालुक्यात त्यांच्या तालुक्यातलं राजकारण आहे. त्यामुळे त्यांना त्यांच्या राजकारणाच्या दृष्टिकोनातून त्यांनी तो निर्णय घेतलेला असावा. तुम्ही थांबवण्याचा प्रयत्न करणार का? थांबवण्याचा प्रयत्न मी करायच्या अगोदरच हा विषय त्यांचा 3 महिन्यापूर्वीच विषय झालेला आहे. बरेचशा तुमच्या पक्षात येणार म्हणून अफवा उठतात. नेमकं कारण काय? येणार का नाही येणार? बरंच शहासाहेब मला अजिबात भेटलेलं नाही. त्यांची माझी कसल्याही प्रकारची चर्चा नाही, त्यांचं माझं बोलणं नाही. त्यामुळे हे तुम्ही अफवा करताय. आणि ह्या बाबतीमध्ये मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो, अजितदादा पवार साहेब हे आमचे नेते. त्या बाबतीमध्ये तो त्यांचा विषय, हा विषय माझा नाही. त्यांनी आजपर्यंत कसलीही माझ्याशी चर्चा केली नाही आणि आजपर्यंत मला ते कधीही भेटलेलं नाही. बच्चू कडू म्हणतात शेतकरी गरीब राहावा हे सरकारचं धोरण आहे. बच्चू कडू म्हणतात तर मी मला विचारण्यापेक्षा त्यांना विचारणार. बच्चू भाऊला विचारणार. म्हणून काय सांगाल? बच्चू भाऊ मित्र आहेत आमचे, ते आपले म्हणले असतील पण तुम्ही अर्थाचा अनर्थ करता त्यांच्या. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.